आपण प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजेच मूळ अवयव काय असते हे बघणार आहोत। तर पहिला एक्झाम्पल आहे 72। तर 72 या नंबरचे आपल्याला प्राइम फॅक्टर काय आहेत ते बघायचे। तर तुम्हाला शिकवलेलंच आहे, हे इथं आधी 72 लिहायचं। तर आता कसोट्या सर्वांना माहीत असतील अशी मी अपेक्षा करते। तर 2ची कसोटी असते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। तर प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे असते मूळ अवयव। मूळ अवयव म्हणजे ज्या मूळ संख्या असतात, म्हणजे लहानात लहान संख्या, त्या संख्येचे लहान लहान तुकडे करायचे असतात। तर 72 ला भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर 2। मग 2 ने 72 ला भागायचं, 2 6 उरला 1, 2 12। आता 36। आता 36 च्या एकक स्थानी काय आहे? 6। 6 ला 2 न भाग जातो, मग त्यामुळे 36 ला पण आता 2 न भाग घालायचा। 36 ला 2 न भागल्यावर उत्तर येते 2 झाले 16, 2 16 18। मग आता 18 ला बघायचे, 18 च्या एकक स्थानी काय आहे? 8। 8 ला 2 ने निशेष भाग जातो, तर त्यामुळे 18 ला सुद्धा 2 ने निशेष भाग जाईलच ना। तर 18 ला 2 ने भाग घालायचा। 18 ला 2 ने भाग घातल्यानंतर आन्सर येते 9। आता 9 ला 2 ने भाग जात नाही, तर त्यामुळे आता 2 च्या नंतर मोठी संख्या कोणती आहे? 3। तर आता 3चं बघायचं, 3 ने भाग जातो का 9 ला? तर जातो, कारण 3 ची कसोटी तुम्हाला माहित आहे। मग 3 ने 9 ला भाग घातल्यानंतर आन्सर येते 3। आणि एकदम छोट्यातलं छोटं होईपर्यंत म्हणजे 1 येईपर्यंत भाग घातल्यावर त्यालाच मूळ अवयव पद्धत म्हणतात। तर त्यामुळे आता 3 ला कशाने भाग जातो? तर 3 न। तर त्यामुळे 3 ला 3 न भाग घातल्यावर आन्सर येते 1। मग आपले जे फॅक्टर आलेत ते असे लिहून घ्यायचे, फॅक्टर मराठीमध्ये याला अवयव म्हणतात। हा, त्याचे जे फॅक्टर्स आलेले आहेत ते लिहून घ्यायचे। तरी ते पहिल्यांदा आलं होतं 2, त्यानंतर 2 आणि या सर्वांमध्ये गुणाकारचं चिन्ह द्यायचं। त्यानंतर फॅक्टर आलेला आहे 2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 3। आता याला अजून आपण लिहू शकतो, आता इथं 2 किती वेळेस आहेत? 3। म्हणजे आपण 2 चा घन गुणिले 3 किती वेळेस आहेत? 2दा, तर 3 चा वर्ग। हे सुद्धा आपले मूळ अवयव आहेत। तुम्ही हे उत्तर लिहिलं का किंवा हे उत्तर लिहिलं का, दोन्हीचा अर्थ सेमच आहे। आता दुसरा एक्झाम्पल बघूया आपण। दुसरा एक्झाम्पल बघूया। दुसरं एक्झाम्पल आहे 96 म्हणजे 96। आता आधी 96 चे फॅक्टर पाडूया। आता इथं आहे 96। आता 96 च्या एकक स्थानी काय आहे? 6। तर 6 ला 2 ने भाग जातो का? तर लहानात लहान संख्येपासून सुरू करायचं। तर 2 ने भाग 96 ला जातो, मग इथं लिहायचं 2। 9 ला भाग घातल्यावर 2 चोक 8 आणि 2 16। तर आता 48 आलं, मग 48 ला 2 ने भाग जातो का? तर जातो। 48 ला 2 ने भाग जातो, तर त्यामुळे 2 न घालायचा भाग। आणि पहिल्यांदा छोट्यात छोटी संख्या बघायची, कारण आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन आहे आणि मूळ संख्या आपल्या याच्यामध्ये आली पाहिजे। म्हणजे जी छोट्यातल्या छोटी संख्यात असते, मूळ संख्या तुम्हाला माहिती आहेत। मग 48 ला जेव्हा 2 ने भाग घालतो आपण, तेव्हा आन्सर येते 24। मग आता 24 च्या एकक स्थानी किती आहे? 4 आणि 4 ला 2 ने भाग जातो, तर त्यामुळे 24 ला 2 ने भाग घालायचा। 12 ला म्हणजे 24 ला 2 ने भागल्यावर आन्सर येते 12। आता 12 तर डायरेक्ट 2 च्या पाड्यात येते, तुम्हाला माहिती आहे। तर मग 12 ला जेव्हा आपण 2 ने भाग घालतो, तर तेव्हा आन्सर किती येते? 2 ने भाग घातल्यावर 6। आणि आता 6 ला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, पण आपण काय करायचं? 2 ने भाग घालायचा, कारण की छोट्यात छोट्या संख्येने भाग घालायचा असतो। तर इथं 2 ने भाग घातल्यानंतर आन्सर येते 3। आणि 3 ला कशाने भाग जातो? छोट्यात छोटी संख्या म्हणल्यावर 3च, कारण कोणत्याही संख्येला त्या संख्येने भाग जात असतो।
मूळ संख्या म्हणजे तेच असते ना की त्या संख्येला 1 ने भाग गेला पाहिजे आणि त्या संख्येने भाग गेला पाहिजे, म्हणून मग इथं 3 आणि बाकी उरते 1. तर आता जेव्हापर्यंत बाकी 1 उरते तोपर्यंत भाग घालत राहायचा. आणि हे इथं जे साईडला लिहिलेले आहेत आपण, हे मी तुम्हाला हायलाईट करून दाखवते, हे वाले हे जे आहेत ते नेहमी प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या पाहिजेत. तर आता आपण हे आलेले आपले फॅक्टर्स इथे लिहून घेऊया. फॅक्टर्स मी वेगळ्या पेनने लिहिते. म्हणजेच अवयव. काय येतं आपण खाली लिहूया म्हणजे आपल्याला जागा जास्त पुरते. फॅक्टर्स किती आहेत? 2 गुणिले 2. स्टेप बाय स्टेप लिहायचं. आपण जर घाई केली ना तर एखादं विसरून पण जाऊ शकते आणि विसरून गेला तर आपले मार्क कट होतात. तर हे 3दा 2 झालं, अजून एक 2 वेळेस 2 आहे आणि त्यानंतर किती आहे? 3. तर आता इकडे बघा 2 2 2 2 2 आणि 3 हे सगळे प्राईम नंबर्स आहेत आणि आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन करायचं होतं. तर त्यामुळे आपला जे आन्सर आलेला आहे 2 2 किंवा 3 वगैरे ते आपला आन्सर बरोबर आहे. आणि आपण याला अजून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय लिहू शकतो? तर आता 2 किती वेळेस आलेला आहे? 1 2 3 4 5 म्हणजे 2चा 5वा घात गुणिले 3. आणि आपल्याला जर समजा बाय चान्स डाऊट असेल की आपलं आन्सर आलं का नाही आलं तर आपण काय करायचं, जे फॅक्टर्स आहेत की नाही या फॅक्टर्स आपण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला आन्सर भेटून जाईल. आपण एक ट्राय करून बघूया. 2 गुणिले 2 किती? 4. 4 गुणिले 2 किती? 8. 8 गुणिले 2 किती? 16. 16 गुणिले 2 किती? 32. आणि 32 त्रिक किती? 96. तर आपल्याला आणि दिलेलं काय होतं? 96. म्हणजे आपला आलेला आन्सर बरोबर आहे. त्यानंतर आता तिसरा एक्झाम्पल बघूया. तिसरा एक्झाम्पल आहे 210. तर आपल्याला काय करायचं आहे? आता 210चे फॅक्टर्स पाडायचे. तर आधी 210ला लिहून घेऊया. आता 210ला 5 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 10 ने भाग जातो. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण स्टार्टिंगला 2 ने भाग घालून घ्यायचा. कारण लहानात लहान संख्येनं भाग घालत राहायचा. त्याला मूळ म्हणजे मूळ असते ना ते, तर त्यामुळे छोट्यातल्या छोट्यात संख्येनं भाग घालायचा. तर स्टार्टिंगला मी 2 ने भाग घालते. तर बे 1 बे. आता इथं हे भागाकार काही जणांना अवघड सुद्धा जाऊ शकतो. इकडे बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये करून दाखवते. इकडे बघा 210 भागिले 2. बे 1 बे झालं 0 आणि 1. तर आता असं घाईमध्ये इथं 10 लिहून बे 5 10 असं लिहायचं नाही, कारण की आपण एका टाइमला एक आकडा घेतो. तर मग जेव्हा आपण इथं 1 आलेला असते तर तेव्हा इथं काय करायचं? 0चा भाग द्यायचा आणि त्यानंतर खाली 10 घ्यायचं आणि म्हणजे याचा आन्सर किती येतो? 105. तर कोणी घाईमध्ये जर याचा आन्सर 15 असा लिहिला तर बाकी खालचं सगळं चुकून जातं. तर त्यामुळे घाई न करता आरामामध्ये लिहायचं. पण स्पीड जास्त असली पाहिजे आणि घाई नसली पाहिजे. तर 210ला 2 ने भागल्यानंतर आन्सर येते 105. 105. आता 105ला कशाने भाग जातो बघायचं. 2च्या कसोटीमध्ये 105 येतात का? तर नाही ना, कारण शेवटी 5 आहेत. म्हणजे 2 की 4 6 त्यापैकी कोणताच आकडा नाहीये, तर मग त्याला भाग जाणार नाही. मग त्यामुळे आता आपण 2च्या नंतर 3ची कसोटी लावून बघूया. 3ची कसोटी काय म्हणते की संख्येतील अंकाची बेरीज जर 3च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. मग आता संख्येतील अंकाची बेरीज किती आहे? 5 + 1 6. 6 + 0 किती? 6च. तर त्यामुळे या संख्येला की 3 ने भाग जातो. आपण या संख्येला 3 ने भाग घालूया. तर 3 त्रिक 9 उरला 1, 3 झाले 15. आता 35. 35ला 2 ने तर भाग जात नाही. मग आता 3 ने बघूया. 5 आणि 3 किती होतात? 8. मग त्यामुळे 3 ने जात नाही. 4ची कसोटी असते एकक व दशक मिळून तयार होणाऱ्या संख्येना जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातं.
मग या संख्येला 4ने सुद्धा भाग जात नाही. तर आता 5, तर 5ची कसोटी काय म्हणते की संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. तर त्यामुळे 35ला 5ने भाग जातो, कारण त्याच्या शेवटी किती आहे 5. मला आपण 5ने भागवूया. 35ला 5ने भाग घातल्यानंतर आन्सर येते 7. मग आता 7 ही स्वतः मूळ संख्या आहे, कारण मूळ संख्या किती काय असतात 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा असतात. मग 7ला 7ने भाग घातला आन्सर किती येते 1. म्हणजे जे आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन करायचं होतं ते आलेलं आहे आपलं. तर आता इथे आपण फॅक्टर्स लिहून घेऊया. फॅक्टर्स इज इक्वल टू 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. तर हे काय आपले फॅक्टर्स आहेत आणि याच्यामध्ये कोणतीच संख्या रिपीट झालेली नाही आहे, त्यामुळे आपण याला घातांकाच्या स्वरूपामध्ये लिहून घेऊ शकत नाही.